नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्याचा सण हा केवळ नववर्षाची सुरुवात नाही, तर तो जीवनात नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि नवीन संकल्पांचा शुभ संदेश घेऊन येतो। जेव्हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी येते, तेव्हा निसर्ग स्वतः नववधूसारखा सजलेला दिसतो। झाडांवर नवीन कोंब फुटतात, शेतांमध्ये हिरवळ डोलू लागते आणि वातावरणात एक दिव्य पवित्रतेचा अनुभव येतो। अशा शुभ काळात जर मनुष्याने हा सण श्रद्धा आणि विधीपूर्वक साजरा केला, तर त्याला आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही स्तरांवर अद्भुत लाभ मिळतात। गुढीपाडवा साजरा करण्याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे तो आपल्याला जीवनात नव्या सुरुवातीचे धैर्य देतो। गेलेल्या वर्षातील अपयश, दुःख आणि अडचणी मागे सोडून आपण नव्या विश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळवतो। शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की या दिवशी ब्रह्मांडाची सृष्टी सुरू झाली आणि सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांनी काळाच्या गणनेची सुरुवात केली। त्यामुळे हा दिवस सृजन, आरंभ आणि सकारात्मक बदल यांचे प्रतीक मानला जातो। या दिवशी घराबाहेर जी गुढी उभारली जाते, ती केवळ ध्वज नसून विजय, समृद्धी आणि ईश्वरकृपेचे प्रतीक आहे। जेव्हा घराच्या छतावर किंवा दारात रेशमी वस्त्र, कडुनिंबाची पाने, आंब्याची पाने, साखरेची माळ आणि कलशाने सजलेली गुढी फडकते, तेव्हा ती संकेत देते की या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होईल। अशी मान्यता आहे की गुढीचे दर्शन घेतल्याने नकारात्मक शक्ती दूर पळतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो। गुढीपाडव्याच्या दिवशी विशेषतः कडुनिंब आणि गूळ खाल्ले जाते। याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की जीवनात सुख आणि दुःख दोन्हींचा समतोल आवश्यक असतो। कडुनिंबाची कडवट चव आपल्याला अडचणी स्वीकारण्याची ताकद देते, तर गुळाची गोडी हे सांगते की प्रत्येक कडू अनुभवांनंतर गोड फळ नक्की मिळते। हा संदेश आपल्या मनाला मजबूत आणि संतुलित बनवतो। धार्मिक दृष्टिकोनातूनही हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। असे म्हटले जाते की त्याच दिवशी भगवान रामांनी लंकेवर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत प्रवेश केला। जेव्हा ते अयोध्येत परतले, तेव्हा लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी विजयध्वज फडकावले। पुढे हीच परंपरा गुढीच्या रूपात प्रस्थापित झाली। म्हणूनच हा सण धर्माच्या विजयाचा आणि अधर्माच्या अंताचा प्रतीक मानला जातो। ऐतिहासिक मान्यतानुसार याच दिवशी महान राजा शालिवाहन यांनी शकांवर विजय मिळवून नवीन संवत्सराची सुरुवात केली। त्यामुळे हा दिवस शालिवाहन शक संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो। या प्रकारे गुढीपाडवा आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक या तिन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे। विशेषतः महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। घराघरात रांगोळ्या काढल्या जातात, नवीन कपडे परिधान केले जातात आणि देवाची पूजार्चा केली जाते। कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून नवीन वर्षासाठी संकल्प करतात। यामुळे कौटुंबिक ऐक्य आणि सामाजिक समता अधिक बळकट होते। गुढीपाडवा साजरा केल्याने मानसिक शुद्धी होते। जेव्हा आपण सकाळी स्नान करून पूजा करतो, घर स्वच्छ ठेवतो आणि सकारात्मक विचार स्वीकारतो, तेव्हा आपले मनही पवित्र होते। हा सण आपल्याला शिकवतो की बाह्य स्वच्छतेबरोबर अंतःकरणाची स्वच्छताही तितकीच आवश्यक आहे। राग, मत्सर, द्वेष आणि नकारात्मक विचार सोडून जर आपण या दिवसापासून नवीन जीवनाची सुरुवात केली, तर संपूर्ण वर्ष मंगलमय होऊ शकते। आर्थिक दृष्टिकोनातूनही हा दिवस शुभ मानला जातो। व्यापारी वर्ग या दिवशी नवीन खाते उघडतात, नवीन कामांची सुरुवात करतात आणि ईश्वराकडे प्रार्थना करतात की वर्षभर व्यापारात प्रगती होवो। असा विश्वास आहे की या दिवशी सुरू केलेले कार्य नक्कीच यशाकडे वाटचाल करते। गुढीपाडवा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधीही देतो। हा काळ वसंत ऋतूचा असतो, जेव्हा वातावरणात संतुलन आणि सौंदर्याचा अद्भुत संगम दिसतो। या दिवशी जर आपण ईश्वराचे स्मरण करत निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर आपल्या जीवनात संतुलन आणि समरसता टिकून राहते। अशा प्रकारे गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून जीवनाला नवीन दिशा देणारा आध्यात्मिक उत्सव आहे। तो आपल्याला शिकवतो की प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात होते, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो आणि प्रत्येक अडचणीनंतर यश निश्चित असते।
आता चला गुढीपाडव्याची मुख्य कथा आणि त्यामागील गहन आध्यात्मिक रहस्य अधिक सविस्तर समजून घेऊया. प्राचीन मान्यतांनुसार जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा काळ स्वतः एका नवीन लयीत प्रवाहित होऊ लागला. त्या पहिल्या प्रभातकाळी जेव्हा चारही दिशांना शांतता होती तेव्हा सृष्टिकर्ते ब्रह्मदेवांनी या ब्रह्मांडाची निर्मिती सुरू केली. शास्त्रांमध्ये वर्णन आढळते की चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशीच त्यांनी पृथ्वी, आकाश, जल, अग्नी आणि वायू यांना व्यवस्थित करून सजीवांच्या जीवनाची पायाभरणी केली. म्हणूनच या दिवसाला सृष्टीचा जन्मदिन असेही म्हटले जाते. जेव्हा आपण गुढीपाडवा साजरा करतो तेव्हा आपण केवळ एका तिथीचा उत्सव साजरा करत नाही तर त्या दिव्य क्षणाचे स्मरण करतो जेव्हा अस्तित्वाला आकार प्राप्त झाला. हा विचारच मनात खोल श्रद्धेची भावना निर्माण करतो की आपण त्या सृष्टीचा एक अंश आहोत ज्याची सुरुवात या पवित्र दिवशी झाली होती. काळ पुढे सरकत गेला आणि युगांचे परिवर्तन होत राहिले. त्रेतायुगात जेव्हा अधर्माचा अंधार पसरला आणि रावणाच्या अत्याचारांनी पृथ्वी कराहू लागली तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान रामांनी अवतार घेतला. लंकेवर विजय मिळवल्यानंतर जेव्हा त्यांनी आपला वनवास पूर्ण करून अयोध्येत पुनरागमन केले तेव्हा संपूर्ण नगरी आनंदाने भरून गेली. नागरिकांनी आपल्या घरांवर ध्वज फडकावले, दिवे लावले आणि विजयाचा उत्सव साजरा केला. असे मानले जाते की तोच विजयध्वज पुढे गुढीच्या रूपात प्रस्थापित झाला. जेव्हा गुढी उंचावर उभारली जाते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की धर्म सदैव उंच राहील आणि अधर्माचा अंत निश्चित आहे. हा प्रतीक आपल्याला जीवनातील संघर्षाच्या काळात धैर्य देतो. जर अडचणी आल्या तर आपण लक्षात ठेवले पाहिजे की शेवटी सत्याचाच विजय होतो. इतिहासाच्या पानांमध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व दिसून येते. प्राचीन काळात महान सम्राट शालिवाहन यांनी परकीय आक्रमकांवर विजय मिळवून एका नव्या युगाची स्थापना केली. त्यांच्या या विजयाच्या आनंदात लोकांनी उत्सव साजरा केला आणि नवीन संवत्सराची सुरुवात केली. ही परंपरा आजही जिवंत आहे आणि गुढीपाडवा हा शालिवाहन शक संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो. गुढीची रचना देखील अत्यंत प्रतिकात्मक आहे. बांबूची लांब काठी जीवनाच्या आधाराचे आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. त्यावर बांधलेले रेशमी वस्त्र समृद्धी आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते. कडुनिंब आणि आंब्याची पाने आरोग्य आणि पवित्रतेचे प्रतीक आहेत. साखरेची माळ जीवनातील गोडवा दर्शवते आणि वर ठेवलेला कलश पूर्णत्व व दिव्यतेचे प्रतीक आहे. जेव्हा हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हा ते असा संदेश देतात की जीवनात संतुलन, आरोग्य, सन्मान आणि गोडवा यांचा संगम आवश्यक आहे. विशेषतः महाराष्ट्रात या सणाचे अत्यंत भव्य स्वरूप पाहायला मिळते. पहाटे लोक स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करतात. महिला घराच्या अंगणात सुंदर रांगोळ्या काढतात आणि दारात तोरण सजवले जाते. मुले उत्साहाने गुढी उभारण्यात भाग घेतात. संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते. गुढीपाडव्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आत्मचिंतन. नवीन वर्षाची सुरुवात होताना मनुष्य आपल्या जीवनाच्या दिशेबद्दल विचार करतो. तो असा संकल्प करतो की येणाऱ्या काळात तो अधिक सदाचार, परिश्रम आणि भक्तीच्या मार्गावर चालेल. हा दिवस आपल्याला आत्मनिरीक्षणाची संधी देतो. जर मागील वर्षात काही चुका झाल्या असतील तर त्यांना सुधारण्याचा संकल्प याच दिवसापासून घेतला जातो. या दिवशी पंचांगालाही विशेष महत्त्व असते. विद्वान पंडित नवीन वर्षाचे पंचांग वाचून लोकांना येणाऱ्या काळातील ग्रहनक्षत्रांची स्थिती सांगतात. यामुळे लोकांना आपल्या कामांची योजना करण्यास मदत होते. ही परंपरा दर्शवते की भारतीय संस्कृतीत काळ आणि निसर्गाच्या चक्राशी तालमेल साधून जीवन जगण्याची अद्भुत परंपरा आहे. गुढीपाडवा हा केवळ वैयक्तिक सण नाही तर तो सामूहिक उत्सव देखील आहे. लोक एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. मिठाई वाटली जाते आणि परस्पर प्रेम वाढवले जाते. समाजातील दुरावा मिटवण्याची ही उत्तम संधी असते. जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हाच समृद्धी आणि शांती शक्य होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा दिवस आपल्याला हेही शिकवतो की जशी सृष्टीची सुरुवात शून्यातून झाली तशीच आपणही आपल्या जीवनात कोणत्याही क्षणापासून नवीन सुरुवात करू शकतो.
परिस्थिती कशीही असो, जर मनात विश्वास आणि ईश्वरावरील श्रद्धा असेल तर प्रत्येक दिवस गुढीपाडवा बनू शकतो. गुढीपाडव्याचा हा संदेश अत्यंत गूढ आणि गहन आहे की विजय केवळ बाह्य शत्रूंवर मिळवायचा नसतो, तर आपल्या अंतर्गत दोषांवरही मिळवायचा असतो. अहंकार, आळस, क्रोध आणि लोभ हे आपले अंतर्गत शत्रू आहेत. जर आपण त्यांना पराभूत केले तर खऱ्या अर्थाने विजय प्राप्त करू शकतो. गुढीपाडव्याच्या पवित्र प्रसंगी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा असे वाटते की जणू स्वतः निसर्ग नववर्षाचे स्वागत करत आहे. आकाश हलक्या सुवर्ण रंगाने रंगून जाते, पक्ष्यांचे मधुर किलबिल वातावरणात गुंजू लागते आणि मंद वारा मनाला शांती देतो. हे दृश्य आपल्याला आठवण करून देते की सृष्टीचा प्रत्येक चक्र बदल आणि नवजीवनाचा संदेश घेऊन येतो. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे. शरीरावर तेल लावून स्नान करणे हे केवळ शारीरिक शुद्धीचे प्रतीक नसून मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीचेही प्रतीक आहे. जेव्हा व्यक्ती स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करते तेव्हा त्याला आपल्या आत एक नवीन ऊर्जा जाणवते. हा संकेत असतो की जुन्या दोषांना आणि नकारात्मक विचारांना सोडून आपण नवीन सकारात्मकता स्वीकारली पाहिजे. गुढी उभारण्यापूर्वी घराची स्वच्छता केली जाते. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. ही रांगोळी केवळ सजावट नसून शुभतेचे आमंत्रण असते. भारतीय परंपरेत रंगांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक रंग एका भावना आणि ऊर्जेचे प्रतीक असतो. जेव्हा घराच्या दाराशी रांगोळी काढली जाते तेव्हा ती जणू सांगत असते की या घरात सुख, शांती आणि समृद्धीचे स्वागत आहे. गुढी ज्या ठिकाणी उभारली जाते ते ठिकाण उंच आणि पवित्र असावे. बांबूच्या काठीवर रेशमी वस्त्र बांधून त्यावर कडुनिंब आणि आंब्याची पाने लावून साखरेची माळ सजवून आणि वर चांदी किंवा तांब्याचा कलश ठेवून गुढी पूर्ण केली जाते. जेव्हा ती गुढी वाऱ्यात डोलते तेव्हा तिचे रूप अत्यंत दिव्य वाटते. असे वाटते की जणू विजय आणि आशेचा ध्वज संपूर्ण वर्षभर आपल्याला प्रेरणा देण्यासाठी उभा आहे. या दिवशी विशेषतः कडुनिंब आणि गूळ खाल्ले जातात. कडुनिंबाची कडू चव आपल्याला शिकवते की जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरू नये, तर गुळाची गोडी हे विश्वास देते की प्रत्येक अडचणीनंतर सुख नक्की येते. ही परंपरा मनाला संतुलित आणि मजबूत बनवते. गुढीपाडव्याचा संबंध वसंत ऋतूशीही अतिशय खोलवर जोडलेला आहे. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हटले जाते. या काळात पृथ्वीवर हिरवळ पसरते, फुले उमलतात आणि वातावरणात नवीन ताजेपणा भरून जातो. हा निसर्गाचा नवजीवन असतो. जेव्हा निसर्ग स्वतः नव्या रूपात प्रकट होतो तेव्हा मनुष्यही आपल्या जीवनात नव्या बदलाचा संकल्प करतो. अनेक ठिकाणी या दिवशी विशेष पूजार्चा केली जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करून वर्षभर सुखसमृद्धीची कामना केली जाते. घरातील मोठे वडीलधारे मुलांना आशीर्वाद देतात आणि त्यांना धर्म, सत्य आणि परिश्रमाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. ही पिढ्यांमधील संस्कारांच्या आदानप्रदानाची सुंदर संधी असते. गुढीपाडवा आपल्याला हेही शिकवतो की वेळ कधीही स्थिर राहत नाही. प्रत्येक वर्ष संपते आणि नवीन वर्ष येते. म्हणून आपण वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे. जे काम आज करायचे आहे ते उद्यावर ढकलू नये. नवीन वर्ष आपल्याला शिस्त आणि ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा देते. जर आपण खोलवर विचार केला तर लक्षात येईल की गुढीपाडवा हा केवळ बाह्य उत्सव नसून अंतर्गत जागृती आहे. हा दिवस आपल्याला आपल्या आत दडलेल्या शक्यता ओळखण्याची संधी देतो. जर आपण ईश्वरावर विश्वास ठेवून परिश्रम केले तर यश निश्चित आहे. आता पुढे आपण या सणाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचा सविस्तर विचार करू. गुढीपाडव्याचे सामाजिक महत्त्व अत्यंत व्यापक आहे. तो केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला एका सूत्रात बांधतो. या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतात आणि परस्पर प्रेम अधिक दृढ करतात. समाजात जर कुठे मतभेद किंवा अंतर असेल तर ते मिटवण्याची ही उत्तम संधी मानली जाते. विशेषतः महाराष्ट्रात या सणाची छा पाहण्यासारखी असते. पारंपरिक वस्त्रे परिधान करून
लोक शोभायात्रांमध्ये सहभागी होतात. ढोलताशांचा गजर, लोकनृत्य आणि भक्तिगीते वातावरण उत्साहाने भरून टाकतात. महिला नऊवारी साडी परिधान करतात आणि पुरुष पारंपरिक वेशभूषेत सजतात. हे दृश्य संस्कृती आणि परंपरेचे जिवंत रूप दर्शवते. या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. व्यापारी वर्ग नवीन वह्या खाती उघडतो. विद्यार्थी नवीन ध्येय निश्चित करतात. शेतकरी नवीन पिकासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतात. हा दिवस प्रत्येक वर्गासाठी आशा आणि विश्वासाचे प्रतीक असतो. गुढीपाडव्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कौटुंबिक ऐक्य. आधुनिक जीवनाच्या धावपळीत जिथे कुटुंबातील सदस्य एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत, तिथे हा सण सर्वांना एकत्र बसण्याची, जेवण करण्याची आणि संवाद साधण्याची संधी देतो. सामूहिक पूजा केल्याने घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. या दिवशी बनवले जाणारे विशेष पदार्थ देखील सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुरणपोळी, श्रीखंड आणि इतर पारंपरिक मिठाया घरांमध्ये बनवल्या जातात. अन्न हे केवळ चवीसाठी नसून प्रेम आणि आपुलकीचे माध्यम असते. जेव्हा कुटुंब एकत्र बसून जेवण करते, तेव्हा नात्यांमध्ये गोडवा वाढतो. गुढीपाडवा आपल्याला पर्यावरणाबद्दल जागरूक राहण्याची प्रेरणाही देतो. हा काळ निसर्गाच्या पुनर्जन्माचा असतो. जर आपण या दिवशी एखादे झाड लावले किंवा पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला, तर ती त्या सृष्टीसाठी खरी श्रद्धांजली ठरेल, ज्याची सुरुवात याच दिवशी झाली असे मानले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या हा सण आपल्याला आपल्या आतही एक गुढी उभारण्याचा संदेश देतो. बाहेरील गुढी काही दिवसांनी उतरवली जाते, पण जर आपण आपल्या हृदयात सत्य, करुणा आणि धैर्याची गुढी उभारली, तर ती आयुष्यभर आपले मार्गदर्शन करते. काळानुसार परंपरांचे स्वरूप बदलू शकते, पण त्यांचा मूलभाव नेहमी जिवंत राहतो. गुढीपाडव्याचा मुख्य संदेश म्हणजे नवी सुरुवात, धर्माचा विजय आणि जीवनात संतुलन. जर आपण हा संदेश आपल्या जीवनात उतरवला, तर प्रत्येक दिवस उत्सवासारखा होऊ शकतो. आता पुढे या सणाचे गहन आध्यात्मिक रहस्य आणि जीवनातील त्याचा व्यावहारिक उपयोग समजून घेऊया. गुढीपाडव्याचे आध्यात्मिक रहस्य जर आपण अधिक खोलवर समजून घेतले, तर हे स्पष्ट होते की हा सण केवळ बाह्य विधींमध्ये मर्यादित नसून तो आत्मजागृतीचा दिवस आहे. जेव्हा आपण आपल्या घराबाहेर गुढी उभारतो, तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या जीवनात विजय, धैर्य आणि विश्वासाचा ध्वज फडकावतो. तो आपल्याला स्मरण करून देतो की जीवनात कितीही अडथळे आले तरी आपण आपल्या ध्येयापासून विचलित होता कामा नये. भारतीय संस्कृतीत नववर्षाची सुरुवात केवळ कॅलेंडर बदलण्याने होत नाही, तर ती चेतनेतील परिवर्तनाशी जोडलेली असते. जेव्हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस येतो, तेव्हा सूर्य नवीन ऊर्जेसह आपल्या गतीला संतुलित करतो. ऋतूंचा बदल मानवी जीवनावर खोल परिणाम करतो. वसंत ऋतूचा हा काळ मन आणि मेंदूला आनंदी करतो. अशा वेळी जर आपण आपल्या आत सकारात्मक संकल्प घेतले, तर त्यांचा परिणाम संपूर्ण वर्षभर दिसून येतो. गुढीपाडव्याचा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे कृतज्ञता. सृष्टीबद्दल, निसर्गाबद्दल, कुटुंबाबद्दल आणि ईश्वराबद्दल कृतज्ञ असणे हीच खरी भक्ती आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनात मिळालेल्या प्रत्येक लहान मोठ्या यशाबद्दल आभार व्यक्त करतो, तेव्हा आपल्या आत समाधान आणि शांतीची भावना निर्माण होते. हे समाधानच आपल्याला खरी समृद्धीकडे घेऊन जाते. या दिवशी अनेक लोक विशेष मंत्रांचा जप करतात. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून वर्षभर घरात सुखशांती राहावी अशी प्रार्थना केली जाते. प्रार्थनेचा खरा अर्थ केवळ इच्छा पूर्ण करणे नसून आत्म्याची शुद्धी आहे. जेव्हा मन श्रद्धेने भरलेले असते, तेव्हा जीवनातील अडचणीही हलक्या वाटतात. गुढीपाडवा आपल्याला हेही शिकवतो की विजय केवळ युद्धाच्या मैदानात मिळत नाही. खरा विजय तेव्हा मिळतो जेव्हा आपण आपल्या आतल्या दोषांवर नियंत्रण मिळवतो. क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे 4 असे शत्रू आहेत जे मनुष्याला आतून कमजोर करतात. जर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण हा संकल्प केला की या दोषांना हळूहळू कमी करू, तर तोच खरा उत्सव ठरेल. या सणाचा आणखी एक गहन अर्थ म्हणजे
शिस्त नवीन वर्ष आपल्याला वेळेचे महत्त्व जाणवून देते. प्रत्येक दिवसाची योजना करणे, आपले ध्येय स्पष्ट ठेवणे आणि परिश्रम करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. गुढी आपल्याला वरच्या दिशेने निर्देश करते, जणू सांगत असते, आपली दृष्टी उंच ठेवा आणि प्रयत्न सतत करत राहा. गुढीपाडव्याचा व्यावहारिक पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे जितका त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे. या दिवशी जर आपण आपल्या जीवनाची दिशा ठरवली आणि ठोस संकल्प केले तर वर्षभर त्यांचे पालन करणे सोपे होते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती आरोग्याबद्दल जागरूक व्हायची असेल तर ती या दिवसापासून नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचा संकल्प करू शकते. जर एखादा विद्यार्थी आपल्या अभ्यासात उत्कृष्टता मिळवू इच्छित असेल तर तो शिस्तबद्ध दिनचर्या स्वीकारण्याचा निर्णय घेऊ शकतो. कुटुंबांमध्ये या दिवशी बसून वार्षिक योजना तयार करणे ही देखील एक सुंदर परंपरा ठरू शकते. आईवडील मुलांना वेळेचे महत्त्व समजावून सांगतात. मुले मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन नव्या ऊर्जेसह पुढे जातात. अशा प्रकारे हा सण केवळ धार्मिक विधी नसून जीवन व्यवस्थापनाचा मार्गदर्शकही ठरतो. सामाजिक दृष्टिकोनातून गुढीपाडवा समाजात सकारात्मकता पसरवण्याची संधी आहे. जर या दिवशी आपण एखाद्या गरजवंताला मदत केली तर त्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते. दान आणि सेवा हे भारतीय संस्कृतीचे मूलभूत तत्व आहेत. नवीन वर्षाची सुरुवात करताना जर आपण सेवेचा संकल्प केला तर समाजात संतुलन आणि सद्भाव टिकून राहतो. गुढीपाडवा आपल्याला निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याची प्रेरणा देतो. हा काळ नवीन पिकांच्या आगमनाचा असतो. शेतकरी आपल्या परिश्रमाचे फळ पाहून आनंदित होतात आणि ईश्वराचे आभार मानतात. हे दृश्य आपल्याला शिकवते की परिश्रम आणि संयमाशिवाय यश शक्य नाही. जेव्हा संध्याकाळ होते आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन दिवे लावतात तेव्हा वातावरणात एक विशेष शांतता पसरते. संपूर्ण दिवसाच्या उत्सवानंतर हा क्षण आत्ममंथनाचा असतो. व्यक्ती विचार करते की येणाऱ्या वर्षात कोणते गुण विकसित करायचे आणि कोणते दोष सोडायचे. हेच आत्मचिंतन जीवनाला अर्थपूर्ण बनवतो. गुढीपाडव्याचा हा संदेश युगानुयुगे चालत आलेला आहे की प्रत्येक शेवट एका नव्या सुरुवातीचा संकेत असतो. गेलेला काळ कसा का असेना, नवीन वर्ष नव्या शक्यतांचे दरवाजे उघडते. जर मनात विश्वास आणि कर्मात परिश्रम असतील तर यश निश्चित आहे. या पवित्र प्रसंगी आपण असा संकल्प करायला हवा की आपण आपल्या जीवनाला धर्म, सत्य आणि करुणेच्या मार्गावर पुढे नेऊ. बाहेरील गुढी काही वेळाने उतरवली जाईल, पण जर आपण आपल्या हृदयात सद्गुणांची गुढी उभारली तर ती आयुष्यभर आपले मार्गदर्शन करेल. या मंगल कामनेसह की हे नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येवो. गुढीपाडव्याचा हा पवित्र उत्सव जर आपण अधिक खोलवर पाहिला तर स्पष्ट होते की हा सण मानवी जीवनाच्या 4 पुरुषार्थांशी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष जोडलेला आहे. नवीन वर्ष सुरू होताच मनुष्य आपल्या जीवनाची दिशा पुन्हा ठरवतो. तो विचार करतो की आपल्या कर्तव्यांचे पालन करत समृद्धी कशी मिळवायची, इच्छांना संतुलित कसे ठेवायचे आणि अंतःकरणातील शांततेकडे कसे वाटचाल करायची. हे संतुलनच जीवनाला परिपूर्ण बनवते. धर्माचा अर्थ केवळ पूजापाठ नसून आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणे आहे. गुढीपाडवा आपल्याला आठवण करून देतो की खरा धर्म सत्य, करुणा आणि परिश्रमात आहे. जर आपण आपल्या कुटुंब, समाज आणि राष्ट्राबद्दल जबाबदार राहिलो तर तोच खरा उत्सव ठरेल. नवीन वर्ष आपल्याला आपल्या कमकुवतपणांना ओळखण्याची आणि त्यांना सुधारण्याची संधी देते. अर्थप्राप्ती ही जीवनाचे एक महत्त्वाचे ध्येय आहे, पण ती नेहमी धर्माच्या मार्गाने असली पाहिजे. या दिवशी व्यापारी नवीन खाती उघडताना अशी प्रार्थना करतात की त्यांची कमाई प्रामाणिकपणा आणि परिश्रमातून व्हावी. जेव्हा संपत्तीसोबत नैतिकता जोडली जाते तेव्हाच ती कायमस्वरूपी सुख देते. अन्यथा ती फक्त क्षणिक आनंद देते. काम म्हणजे इच्छा ही जीवनाचा नैसर्गिक भाग आहे. पण गुढीपाडवा आपल्याला शिकवतो की इच्छा संयमित आणि मर्यादित असाव्यात. जेव्हा मनुष्य आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो तेव्हा तो संतुलित जीवन जगू शकतो.
या दिवशी घेतलेला संयमाचा संकल्प संपूर्ण वर्ष अर्थपूर्ण बनवू शकतो. मोक्षाच्या दिशेनेही हा सण संकेत देतो. मोक्ष म्हणजे केवळ जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती नव्हे, तर वर्तमान जीवनात अंतर्गत शांतता प्राप्त करणे होय. जेव्हा आपण आपल्या आतली अस्वस्थता शांत करतो, तेव्हा खरा आनंद अनुभवता येतो. नवीन वर्ष आत्मिक उन्नतीची संधी आहे. गुढीपाडव्याचा आणखी एक गहन संदेश म्हणजे बदल स्वीकारणे. जसे ऋतू बदलतात, तशाच जीवनातील परिस्थितीही बदलत राहतात. जर आपण बदलांना घाबरण्याऐवजी त्यांना संधी म्हणून पाहिले, तर प्रत्येक बदल आपल्याला पुढे जाण्यास मदत करेल. गुढीचे उंच स्थान हे दर्शवते की आपण आपली विचारसरणी उंच ठेवली पाहिजे. आता या पवित्र सणाचा अंतिम संदेश समजून घेऊया. गुढीपाडवा हा केवळ परंपरा पाळण्याचा सण नसून जीवनात प्रकाश आणण्याचा उत्सव आहे. जेव्हा प्रत्येक घरावर गुढी फडकते, तेव्हा ती केवळ विजयाचे प्रतीक नसते, तर विश्वासाचा ध्वज असते. हा विश्वास की ईश्वर सदैव आपल्या सोबत आहे. हा विश्वास की प्रत्येक अडचणीनंतर यश नक्की मिळेल. नवीन वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने झाली पाहिजे. जर गेल्या वर्षी काही अपयश आले असेल, तर त्याला अनुभव म्हणून स्वीकारा. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवते. गुढीपाडवा आपल्याला प्रेरणा देतो की आपण पडूनही पुन्हा उठावे, निराशेतही आशा शोधावी आणि अंधारातही प्रकाशाची किरण पाहावी. या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून प्रार्थना करतात. ही सामूहिक प्रार्थना कुटुंबाला एकत्र आणते. जेव्हा एकाच ध्येयाने आणि एकाच भावनेने लोक पुढे जातात, तेव्हा यश निश्चित असते. नवीन वर्ष केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक प्रगतीची संधी असते. गुढीपाडव्याचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे तो आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो. आधुनिक जीवनाच्या धावपळीत आपण अनेकदा आपल्या परंपरा विसरतो. हा सण आपल्याला आठवण करून देतो की आपली संस्कृती किती समृद्ध आणि गहन आहे. जेव्हा आपण आपल्या परंपरांचा सन्मान करतो, तेव्हाच पुढील पिढ्याही त्यांना स्वीकारतात. या पवित्र दिवशी आपण असा संकल्प करूया की आपण आपले जीवन सद्गुणांनी सजवू, सत्य बोलू, परिश्रम करू, गरजूंना मदत करू आणि निसर्गाचे रक्षण करू. जर आपण या साध्या संकल्पांचे पालन केले, तर आपले जीवन स्वतः एक उत्सव बनेल. खरंतर गुढीपाडव्याचा सार हाच आहे की प्रत्येक वर्ष आपल्याला एक नवीन संधी देते, स्वतःला अधिक चांगले बनवण्याची, आपल्या नात्यांना अधिक मजबूत करण्याची आणि ईश्वराच्या अधिक जवळ जाण्याची. बाहेरील गुढी काही काळानंतर उतरवली जाते, पण जर आपण आपल्या हृदयात विश्वास आणि सकारात्मकतेची गुढी उभारली, तर ती कधीच उतरवली जाणार नाही. या मंगल भावनेसोबत की हे नवीन वर्ष तुमच्या जीवनात अपार सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येवो. धन्यवाद. हर हर महादेव.